हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, कारण की 3 ते 4 दिवस झालं माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत. कारण की त्याला कारण देखील तसंच होतं. साधारणपणे शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस सुट्टीचे आले होते. शनिवारी मुलांचा ओपन डे होता, त्याच्यामुळे तो दिवस देखील सुट्टीमध्येच गेला आमचा. तर आता मी हे काय करते तर ते तुम्हाला सांगते. तर आमच्या बिल्डिंगमध्ये शनिवार आणि रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आणि 26 जानेवारी हा सोमवारी आलेला आहे दिवस, प्रजासत्ताक दिन. तर तो दिवस देखील सुट्टीमध्ये जाणार. तर शनिवार, रविवार आमच्या बिल्डिंगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, सत्यनारायण पूजा वगैरे होते. तर खूप सारे असे कार्यक्रम होत असतात. त्याच्यामुळे ना सगळ्या महिलांनी म्हणजे ज्या पार्टिसिपेट करतात, तर त्या सगळ्या महिलांनी खूप छान अशी तयारी केली. पण मी माझा क्लास सध्या बिझी असल्यामुळे मला काही फेशियलला वगैरे जाता आलं नाही. त्याच्यामुळे झटपट आता काय करायचं, तर म्हणून मी काय केलं, एव्हर यूथचं जे पील ऑफ आहे, तर ते पील ऑफ मी लावून घेतलेलं आहे. तर हे पील ऑफ लावून घ्यायचं चेहऱ्याला आणि हे पूर्ण सुकेपर्यंत वाट बघायची. तर मी काय केलं, आता सकाळचे ना साधारणपणे 8:30 वाजत आलेले आहेत आणि माझी अंघोळ वगैरे झाल्यानंतर मला हे सुचलं, की हे माझ्याकडे आहे. तर मी मी काय केलं, सकाळी हे सगळं लावून घेतलं आणि मग म्हटलं, की तोपर्यंत कामं करूया. तर कामं करता-करता खूप छान असं हे सुकलं जाईल. एकदा हे लावून ठेवलं ना, की आरामात आपण कामं वगैरे करू शकतो. तर हे सगळं मी लावून घेतलं आणि मुलगा आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत पेपर पाहायला. ओपन डे असल्यामुळे काय त्यांना म्हटलं, की "तुम्हीच जा, मला काही आज वेळ भेटणार नाही." कारण की आज भरपूर मला तयारी वगैरे करायची होती. सगळ्या महिलांची तयारी झाली होती आणि मला असं कुठेतरी वाटत होतं, की मीच मागे राहिले की काय? आणि याच्यामध्ये ना सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात, लहान मुलांचे असतात, जेंट्स असतात, त्याच्यामध्ये वयोवृद्ध असतात आणि कपल्स देखील असतात. तर सगळ्यांचं परफॉर्मन्स इथे बिल्डिंगमध्ये होत असतो. तर त्याची तयारी देखील आमची चालू होती महिलांची. एकीकडे आमचं डान्सची रिहर्सल चालू होती, महिलांच्या ग्रुपचं डान्स रिहर्सल. त्याच्यानंतर हळदी-कुंकवाची तयारी करायची बाकी होती. तर बऱ्याचशा महिलांना 12-12:30च्या आसपास ना हळदी-कुंकवाचं वाण घ्यायला जाणार होत्या. तर आता मला त्यांचा फोन आला होता, की "तू येणार आहेस का?" पण म्हटलं, की आता माझं काहीच काम झालं नव्हतं. स्वयंपाक वगैरे बाकी होता. तर त्यांना म्हटलं, की "मी काही येत नाही यावेळेस, तुम्ही जाऊन या" म्हणून. तर काही 4 ते 5 महिला आहेत, तर त्या वाण आणायला गेलेल्या आहेत. तर वाण काय आणलंय, तर ते देखील तुम्हाला पुढे समजेलच. तर असं आजचं माझं जे रुटीन आहे, धावपळीमध्ये चाललेलं आहे आणि घरातलं काम उरकता-उरकता तितकाच वेळ मी स्वतःला देखील दिलेला आहे. असं नाहीये, की मला माझ्या स्वतःला वेळ देण्यासाठी मी सेपरेट असा वेळ काढलेला आहे. तर जो काम करता-करता मला जितका वेळ काढता येईल, तर तितका वेळ मी याच्यातून काढून घेतलेला आहे. ज्या गृहिणी आहेत त्या घरातच असतात. त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ देता आला. पण माझा थोडासा स्किप होतोय इथे. तर स्वतःसाठी वेळ द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर मी काय केलं, क्लास म्हणजे इथे ओपन डे असल्यामुळे क्लास मी संध्याकाळी 4 ते 6 ठेवला होता. त्याच्यामुळे दुपारचा जो आमचा आज डान्स रिहर्सलची जी प्रॅक्टिस होणार होती, तर ती दुपारी न होता डायरेक्ट आम्ही संध्याकाळी ठेवली. आणि आज संध्याकाळीच आमचा डान्स परफॉर्मन्स देखील होणार आहे. तर शनिवारी रात्री आमचा डान्स परफॉर्मन्स होणार आणि रविवारी मग सकाळीच सत्यनारायणची पूजा वगैरे बिल्डिंगची असते सार्वजनिक, तर ती सगळी होणार आहे. त्याच्यानंतर मुलांचे कार्यक्रम वगैरे होतील, आमचे कार्यक्रम वगैरे होतील, म्हणजे काय डान्स वगैरे असं सगळं. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आणि महिलांचे जे काही गेम वगैरे होतील, ते ते सगळं आज होणार होतं. तर लादी वगैरे सगळी पुसून घेतली आणि यांनी येता-येता नाश्ता आणला होता. तर आज नाश्त्यामध्ये यांनी मेदूवडा, सांबर आणि डाळ-वडे आणले होते. आणि हे जे होतं सकाळी सगळा पसारा मी किचनमध्ये जे काही मुलाला नाश्ता वगैरे करून दिला होता. त्याने काय मॅगी वगैरे खाल्ली होती, तर ती सगळी भांडी मी किचनमध्ये सरकवून दिलेले आहेत आणि किचन सगळं आवरून घेते. कारण की जोपर्यंत किचन आवरत नाही ना, तोपर्यंत मला काहीही सुचणार नव्हतं. म्हणून पटापट हे किचन आवरलं. तर आत्ता वाजत आलेले आहेत घड्याळामध्ये 10:15 होत आलेले आहेत आणि आणखीनही मी नाश्ता वगैरे काहीही केलेलं नाहीये. सगळं मी माझं आवरतीये. तर हे जे रात्री घासून ठेवलेले जे भांडे वगैरे होते, ते म्हटलं पटापट मी लावून घेते ट्रॉलीमध्ये आणि बाकीची जी घासून ठेवलेली भांडी लगेचच मी वरती अशी अडकवून देणार आहे. म्हणजे कसं आहे, काम होता-होता ती भांडी देखील निथळली जातात आणि एकापाठोपाठ फटाफट कामं अशी मार्गी लागतील.
गृहिणी म्हटलं की तारेवरची अशी कसरत ही आलीच आली. बरं, ज्या गृहिणी ऑफिसमध्ये जातात तर त्यांचं काही सांगायलाच नको. कारण की त्यांना घरातलं उरकून ऑफिसला जावं लागतं आणि ऑफिसवरून येऊन पुन्हा घरातलं करावं लागतं. आणि ज्या गृहिणी घरामध्ये असतात किंवा त्यांचं घरामधून काही काम चालू असतं, तर त्यांची देखील तशीच धावपळ होते. आणि जर घरामध्ये कोणी मेड वगैरे नसेल ना, काम करायला वगैरे, कामवाल्या वगैरे, तर मग अशा वेळेस ना काही विचारायलाच नको, इतकी धावपळ होते. तर आज अगदी मला ना त्याची प्रचिती येतीये. म्हणजे सुचत नाही की कोणतं काम पटकन उरकू वगैरे. तरी देखील म्हटलं की ठीक आहे, आता 10:30च्या आसपास मुलगा येईलच त्याचे मार्क्स वगैरे घेऊन. तर तेव्हा मला कळेलच त्याने काय प्रोग्रेस केली वगैरे. आणि खरं सांगू का तुम्हाला, मी ना माझा लहान मुलगा आहे ना, त्याचा मी अभ्यास अजिबातच घेत नाही. तर तो त्याचा सेल्फ स्टडी करतो. त्याच्यामुळे त्याने जे पण काही मार्क्स आणले असतील ना, तर त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. कारण की एक आई म्हणून मला त्याच्यावर काही बर्डन वगैरे द्यायचं नाही. पण हो, इतकं तर लक्ष माझं आहेच त्याच्याकडे, की तो अभ्यास व्यवस्थित करेल आणि मार्क्स अगदी त्याच्या सेल्फ स्टडीनुसार योग्य ते आणेल. एवढी खात्री आहे. कारण की तो ना, मी खरं प्रामाणिकपणे सांगते, तो असं अभ्यास असा म्हणजे ना, असं अभ्यासाला शेड्यूल मी बनवून दिलेला आहे. त्या शेड्यूलनुसार तो अभ्यास करतो. पण असं म्हणतात ना, एकदम असं पुस्तकी किडा असल्यासारखं तसं करत नाही. एक्झामच्या आठवडाभर आधी तो एकदम सीरियस मोडमध्ये जातो. तितकाच जो काही असेल तो त्याचा अभ्यास असेल. बाकीच्या वेळेस जे काही करतो ना, तो प्रॅक्टिस म्हणून मॅथ्स सोडवा, ग्रामर सोडवा असं त्याचं चाललेलं असतं. तर असो, तर त्याच्यासाठी मी काही त्याला ओरडणार वगैरे नाहीये आणि त्याचे जे काही मार्क्स असणार आहेत, तर ते मी तुमच्याशी शेअर करेनच करेन. तर बघू आता तो किती मार्क्स आणतोय. तर इथे बघता-बघता मी बऱ्यापैकी भांडी घासून घेतली. तर इथे सिंकमध्ये भांडी ठेवली ना, की असं वाटतं किती सिंक भरलंय. पण घासल्यानंतर ना, तो वरचा रॅक आहे ना, तर इतका काही भरला जात नाही. तर भांडी म्हणजे थोडीशीच होती. तर ती सगळी आवरून घेतलेली आहे. आता जेवण जे आहे ना, तर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा होतील, तर त्या दिवशी जेवण वगैरे खाली असणार आहे. पण आज दुपारचं जेवण मला स्वयंपाक करावंच लागणार आहे. तर इथे मी मिक्स उसळ बनवून घेतेय कारण की सगळी कडधान्य मी इथे शिजत घातलेली आहेत. म्हणजे कांदा, टोमॅटोमध्येच आलं लसूण पेस्टमध्ये छान असं परतून घेतलेली ही मिक्स उसळ आणि कोल्हापूर म्हटलं की शेंगदाण्याचं कूट आलं. आज मला खरं तर मसाला लावून करायची होती ही मिक्स उसळची आमटी. पण म्हटलं की नको राहू दे. म्हणजे इतका वेळ नव्हता मसाला वगैरे करायला. तर म्हटलं की चला कोल्हापुरी पद्धतीने मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट घाला आणि छान असं मिक्स उसळची आमटी करा. तर आता इथे भूक लागली आहे बऱ्यापैकी मला, तर मग आता इथे ना मी मुलाला नाश्ता देते आणि मी देखील करून घेते. तर इथे आहे मेदू वडे, मस्तपैकी सांबर, कोकोनट चटणी आहे, त्याच्यानंतर डाळ वडे दिलेले आहेत. तर आता हा नाश्ता मी मुलाला पण देते आणि मी स्वतः करून घेते. तर हे डाळ वडे आहेत ना, मस्त छान असे कुरकुरीत खमंग असे लागतात आणि ज्यांच्याकडनं आम्ही हा नाश्ता आणतो ना, तर त्यांचं असं म्हणजे घरगुती व्यवसाय आहे हा. तर हे घरातच बनवतात आणि सेल करतात. तर मस्त स्वच्छता आणि हायजीन आणि टेस्ट जर म्हणाल तर अप्रतिम असा हा नाश्ता आहे. तर हा नाश्ता तर मुलाला देते आणि नंतर मी करून घेते. आज म्हटलं भरपूर धावपळ होतीये. एखादं काम आपण स्किप करूया किंवा एखादं काम राहू देऊया, पण तसं काहीच झालं नाही. सगळीच कामं म्हणजे एकासरशी मार्गी लागली. आता इकडे मी मशीनमधले जे कपडे आहेत ते स्पिनला लावले. तोपर्यंत आता हे जे पील ऑफ होतं ना, हे खूप छान असं सुकलंय. अजिबातच बोटांना वगैरे असं चिटकत वगैरे नाहीये. तर आता हे काढून घेते. हे बघा. तर हे पील ऑफ लावल्यामुळे ना पूर्ण डेड स्किन वगैरे निघून जाते, ब्लॅक हेड्स वगैरे आणि जे काही तुमच्या स्किनला असा एक खूप छान असा टाईटपणा येतो. अशी मस्त स्किन अशी टाईट होते. तर हे बघा आता हे सगळं मी पील ऑफ काढून घेतलेलं आहे आणि स्किनला ना लगेचच मला तो इफेक्ट जाणवतोय, जो फेशियल केल्यानंतर जाणवतो. हे बघा स्किन आणि हे पील ऑफ हे काढलेलं आहे. तर इतकी मस्त माझी स्किन वाटते ना, असं पूर्णपणे अशी स्किन टाईट झालेली आहे. आता हे काढल्यानंतर ना छान असं पाण्याने धुवून घ्यायचा चेहरा आणि मग आपल्याला काय मॉइश्चरायझर लावायचं ते लावून घ्यायचं. बरं आता इथेच थांबत नाहीये, तर थोडेसे आयब्रोचे जे केस वगैरे वाढलेले ना, तर ते देखील मी आता आयब्रोचं जे रेझर असतं तर ते आहे माझ्याकडे. तर त्याने ना एक्स्ट्राचे वाढलेले जे केस होते, तर ते मी लगेचच असे काढून घेते. तर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या दिवशी आपल्याला पार्लरमध्ये जायचं असतं आणि अजिबातच आपल्याला वेळ नसतो ना, तर अशा पद्धतीने तुम्ही पील ऑफ लावून पूर्णपणे फेशियलचा इफेक्ट आणू शकता आणि घरच्या घरी मस्तपैकी आयब्रो करू शकता. आता इथे मी संध्याकाळचं तुम्हाला दाखवतेय. सगळे मस्तपैकी तयारी करून आलेले आहेत. सगळ्यांनी प्लेन साड्या घातलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत. ही माझी नणंद आहे माझ्या शेजारी बसलेली आणि रात्रीचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे डान्सचा. नाचे रे या मधुबाला मन खटके नाचे
सगळे सांस्कृतिक कार्यक्रम, डान्सचे वगैरे झालेले आणि आमचे कपल डान्स देखील झालेले. तर ते मी काही तुमच्याशी ते शेअर केलं नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि त्यानंतर आता उद्या दुसऱ्या दिवशीची तयारी रात्रीच करून घेतली सगळ्या मुलांनी आणि बिल्डिंगचे जे वॉचमॅन होते त्यांनी सगळी बिल्डिंग सजवून घेतली हार फुलांनी. आणि इथे सकाळी मी आले आणि सकाळी आल्याबरोबर इथे मी रांगोळी काढायला घेतली. तर ही रांगोळी मी आणि माझ्या मैत्रिणीने आम्ही दोघींनी मिळून काढली आणि सकाळचं हे बघा इथे जेवण लावलेलं एका साईडला आणि ही रांगोळी मी स्वतः काढलेली आहेत आणि माझ्या मैत्रिणींनी त्याच्यामध्ये कलर वगैरे भरलेले आहेत. आता इथे संध्याकाळचं दुपारचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. एक मस्तपैकी झोप काढली महिलांनी आणि आता इथे आम्ही हळदी कुंकवासाठी आम्ही महिला जमलेलो. तर आम्ही चौघीजण इथे तयारी करतो सगळी. आणि हळदी कुंकवासाठी काचेचे डब्बे जे असतात तर ते वाण म्हणून आणले होते आम्ही. आता हा जो दिवस आहे तो 26 जानेवारीचा आहे, कारण की रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही जागलो होतो. जवळपास सगळ्या ज्या महिला होत्या 1:45 वाजेपर्यंत जाग्या होत्या, पण मी काही इतक्या वेळ जागी राहिली नाही. मी घरी 12 वाजेपर्यंत गेले होते, कारण की सकाळी मला उठायचं होतं. निलय बरोबर स्कूलमध्ये जायचं होतं, कारण की त्याचा परेड होता. तर इथे मी स्कूलमध्ये आलेली आहे आणि हे बघा मुलांचे सगळं हे जे चालू आहे परेड वगैरे झालेलं आहे आणि मुलांच्या आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वगैरे सुरू झालेल्या आहेत. तर आजच्या या 26 जानेवारीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यांना. प्रजासत्ताक दिन हा चिरायू होवो हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं. आणि हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवशी येतोय. तर हे बघा आता मुलांनी ना 26/11 असं हे इथे खाली लिहिलेलं आहे आणि हे जे छोटे छोटे लहान जवान आहेत तर त्यांनी ना जो 26/11ला जो ताजमहलवर जो अटॅक केला होता, आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये कसाब जो पकडला गेला होता, तर त्या सगळ्याचं चित्रीकरण अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. तर हे बघत असताना अगदी डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला. कसे आपले जे पोलीस ऑफिसर्स आहेत, जवान आहेत, ते कसे शहीद झाले आतंकवादी हल्ल्यामध्ये आणि आपली माणसं देखील शहीद झाली. तर तो सगळं देखावा आणि ते चित्रीकरण इथे मुलांनी खूप छान उत्तम पद्धतीने करून दाखवलं. तर असा होता हा आजचा 26 जानेवारीचा दिवस. खूप वेळ मी इथे थांबले होते आणि खूप छान असं मुलांनी परफॉर्मन्स केला होता. खूप छान वाटलं आणि कुठेतरी आपले शाळेतील दिवस देखील आठवले. कारण की शाळेमध्ये देखील आमचे असे परेड वगैरे व्हायचे आणि खूप छान असं बालपण असं आठवलं, शाळेतले दिवस आठवले. तर हे बघा जे आतंकवादी हल्ल्यामध्ये पोलीस ऑफिसर, जे मुलं माणसं वगैरे मारली गेली होती, त्यांना अशाच पद्धतीने उचलून नेण्यात आलं होतं. तर असा होता आजचा माझा दिवस 26 जानेवारी म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार तीनही दिवसांचं एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.